नमस्कार. तर आता जे तुम्हा सगळ्यांना एवढ्या दिवसापासून सांगायचं होतं, म्हणजे तुम्हा सगळ्यांना आता प्रश्न पडला असेल की अचानक काय झालं, ही असं का बोलते आणि काय अशी वेळ आली आहे की यूट्यूब चॅनल बंद करावा लागतोय, हो ना? विचार करताय ना? तर आता असं झालं की मला फार वेळ मिळत नाही. डेली ब्लॉग्स जे काही मी बिग बॉस नंतर आय थिंक एवढं फ्रिक्वेंट ब्लॉग्स पोस्ट करायला सुरुवात केली आहे. पण ते तेवढा वेळ मिळत नाही आणि मग मध्ये-मध्ये अशी गॅप पडते. मग लोकांना असं वाटतं की काय ब्लॉग्स पोस्ट कर, ब्लॉग पोस्ट कर, ब्लॉग्स हे कर आणि ते वेळ मिळत नाही आहे. तर त्याच्यामागे खूप मोठं कारण आहे. आता हा जो माझा प्रवास आहे यूट्यूबवरचा, तो खरं तर गेल्या 4 वर्षाचा आहे. मला नाही माहीत की तुमच्यापैकी कोणी माझा फर्स्ट अपलोड केलेला व्हिडिओ बघितला असेल. तर तो असा होता की मी एका मुंबईमधल्या एका मोठ्या झोपडपट्टी एरियामध्ये गेले होते. त्या भागात जाऊन मी मदत केली होती लोकांना आणि तिथे त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या आणि तसा तो एक व्हिडिओ सगळ्यात पहिला मी तो व्हिडिओ एडिट करण्यासाठी ना लोकांकडे असा फोन करून करून भिका मागत होते. प्लीज मला एडिट करून द्या, मला व्हिडिओ एडिट करता येत नाही, व्हिडिओ एडिट करता येत नाही. आणि सगळ्यांनी तेव्हा मला असं नाही नाही त्याच्यासाठी खूप पैसे लागतात, हे असं लागतं तसं लागतं असं काही काही केलं होतं. आणि मी नॉर्मल तो व्हिडिओ मोबाईलमध्ये एडिट केला होता आणि असे रिप्लाय मला मिळाल्यानंतर मला यूट्यूबबद्दल काहीही कळत नव्हतं. तरीसुद्धा मग मी तो एडिट केला माझं जसं मला वाटेल तसा आणि मी तो पोस्ट केला. ज्याला कॉपीराईट वगैरे सगळं आलं, कारण काही माहिती नाही की कसं पोस्ट करायचा, कोणती गाणी वापरायची, कोणती नाही वापरायची, काही माहीत नव्हतं. त्याला कॉपीराईट आला, पण तो व्हिडिओ बऱ्याच जणांनी बघितला आणि तिथून माझ्या ह्या यूट्यूबवरच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली. आणि त्यानंतर मला जे हवं होतं, जे करायचं होतं, त्या सगळ्या गोष्टी मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवत होते. ज्यामध्ये मी असे काही व्हिडिओज बनवले होते, ज्यामध्ये मी मालवणला आल्यानंतर काय बघायचं, स्कुबा डायव्हिंग रिलेटेड व्हिडिओज, त्याच्यानंतर आमचं जे रिसॉर्ट आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर असे बरेच इन्फॉर्मेटिव्ह आणि बरेच लोकांना मला एखादा मेसेज द्यायचा आहे तर तो मी त्या व्हिडिओजच्या माध्यमातून देत होते. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम असं झालं की नंतर मला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज येत गेल्या, बऱ्याच गोष्टी बदलल्या, बिग बॉस आलं आणि त्यानंतर लोकांना माझ्या चॅनलवरती माझं आयुष्य बघण्यात फार इंटरेस्ट यायला लागला की अंकिता आज काय करते, अंकिता आज कुठे केली. आणि ते मलाही आवडायला लागलं की चला तुम्हाला मी माझ्या आयुष्यात काय करते हे मी तुम्हाला सांगते. पण यामध्ये मला जे काही लोकांपर्यंत पोचवायचं होतं ते कुठेतरी थांबलं आणि त्या गोष्टी मला करता येणं शक्य नव्हतं आता ह्याच्यामध्ये, या जर्नीमध्ये. आणि आता हा चॅनल डेली ब्लॉगिंगसाठी खूप झाला आहे असं मला वाटायला लागलं. आणि म्हणून मी मागच्या वेळेलाच तुम्हाला सांगितलं होतं की मी एक नवीन चॅनल ओपन करते आहे, ज्या चॅनलवरती तुम्हाला जुनी अंकिता मिळेल. तर हेच सरप्राईज होतं. मी चॅनल बंद नाही करत आहे, मी चॅनल हा देखील चालू राहील, पण एक नवीन चॅनल ओपन करते ज्या चॅनलवरती जे मला करायचं होतं, जे आता आम्हाला करण्याची इच्छा आहे, म्हणजे मला आणि कुणाला, तर ते तुम्हाला त्या चॅनलवरती बघायला लवकरच मिळणार आहे. सो त्याचे शूट चालू झाले, त्या शूटसाठी आम्ही बरंच बाहेर जातो आहे. आणि आत्ता देखील म्हणजे मला ती सुरुवात आठवली माझी की 4 वर्षापूर्वी मी सुरुवात केली होती तेव्हा बऱ्याच जणांनी मला नाही म्हटलं, बऱ्याच जणांनी मला सांगितलं पैसे खूप लागतात, बऱ्याच जणांनी खूप काय काय सांगितलं. म्हणजे मी अगदी माझ्यासोबत पहिलीत कोणती मावशी, काका, आत्या, मामा कोण कसं वागलं हे लक्षात ठेवणारी मुलगी आहे. त्यामुळे तेव्हा जे लोक तसे वागले त्यांनी आता माझा हा प्रवास बघितला. पण आत्ता पण काही लोक असे आहेत जे माझ्या या पुढच्या प्रवासाला ना थोडासा असं हे सांगतात की नाही हे असं कसं, ह्याला एवढे पैसे लागतील, हे असं केलं तर तेवढे पैसे लागतील. आणि मी माझी खूप इच्छा आहे ती गोष्ट करण्याची आणि ती मलाच एवढी आवडली आहे, कारण आत्ताच आम्ही त्याचे काही भाग शूट करून आलो आहे आणि ते एवढे सुंदर झालेत आणि ते तुम्हाला एवढे आवडतील की तुम्ही सगळेजण म्हणाल की हे हवं होतं आणि हेच अपेक्षित होतं असं, आणि ते तुम्हाला नक्की आवडेल. तर त्यासाठी पण आम्ही जेवढ्या लोकांना स्वतःसोबत घेऊन आम्हाला पुढे जाता येऊ शकतं ते आम्ही करतोय. सुरुवातीला यामध्ये सगळे आमचे स्वतःचे पैसे आम्ही लावतोय, जे काही करता येईल त्याच्यामध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ते सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. याचं कारण एकच आहे की मला जी गोष्ट करायची होती आणि आता ती आम्ही दोघं पुढे नेतोय आणि ती तुम्हाला नक्की आवडणार आहे. त्याच्यामुळे तो जेव्हा चॅनल मी तुम्हाला सगळ्यांपर्यंत त्याचं नाव सांगेन, कारण तो चॅनल ओपन केलेला आहे, तो यूट्यूबवरती आहे, पण कोणालाही त्याचं नाव माहिती नाही आहे किंवा काही माहिती नाही आहे.
तर त्या चॅनलचं नावसुद्धा मी छान पद्धतीने तुमच्यासमोर आणेन, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगेन. त्यानंतर तुम्ही नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सगळेजण तो कंटेंट एन्जॉय करायला. आमचा खूप प्रयत्न चालू आहे की लवकरात लवकर ते सगळं चालू करावं, कारण एडिटिंगला बराच वेळ जाणार आहे आणि त्यामुळे आम्ही भरपूर एपिसोड शूट करतोय आधीच आणि त्यानंतर मग तुमच्यासमोर ते सगळे एपिसोड्स घेऊन आम्ही येणार आहोत. तर या चॅनलवर बऱ्याच सिरीज असणार आहेत, त्याच्यामध्ये ट्रॅव्हलसुद्धा असणार आहे, ज्याच्यामध्ये अजून काय काय आता मी सरप्राईज एवढं ठेवायचं आहे मला, त्याच्यामुळे मी जास्त नाही बोलत आहे. पण यामध्ये आपण मराठी उद्योजकांसाठी सुद्धा काहीतरी करणार आहोत आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये थोडेफार कॅमेराचे चार्जेस, जे काही चार्जेस आहेत ते सगळं असणार आहे. पण जी खरोखर जेन्युइन आहेत, ज्यांच्याकडे खरीच क्वालिटी आहे, अशा सगळ्या गोष्टी ह्या लोकांसमोर आपण खूप छान पद्धतीने मांडणार आहोत आणि तुम्हाला ते सगळं बघायला नक्की आवडेल. तुमच्या बोरिंग लाईफ जर झाली असेल आणि तुम्हाला असं वाटतं आज काहीतरी असं मोटिवेशन पाहिजे तर ते मोटिवेशनसुद्धा त्या चॅनलवरती असेल, एंटरटेनमेंट पाहिजे तर ते सुद्धा त्या चॅनलवरती असेल आणि काही एक्सप्लोर करण्यासाठी काही प्लॅनिंग करत असाल तर ते सुद्धा त्या चॅनलवरती असेल. हो, लवकरच तो चॅनल मी घेऊन येते. हेच तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं होतं आणि म्हणूनच आज मला तुम्हाला सगळ्यांशी गप्पा मारायच्या होत्या, ते मी हे सगळं तुम्हाला सांगितलं आहे. त्याचबरोबर मला अजून एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला माहीत आहे की सिंधुद्योग हा माझा ब्रँड आहे, तसंच प्रणाम देखील माझा एक ब्रँड आहे. पण प्रणाम अजून थोडं पिल्लू आहे, सिंधुद्योग थोडं मोठं झालं आहे, शाळेत जाऊ लागलं आहे. त्यामुळे प्रणामसाठी आम्ही खूप प्रयत्न करतो की आम्हाला दिवाळीपर्यंत प्रणामचा स्टोअर ओपन करायचा आहे तुम्हा सगळ्यांसाठी. प्रणामची आयडिया माझ्या डोक्यात का आली तेही मी तुम्हाला सांगते की प्रणाम हे खरं तर माझं स्वप्न नव्हतं, हे कुणालचं स्वप्न होतं की त्याचं असं होतं की एक स्वतःचा असा एक ब्रँड असावा, क्लोथिंग ब्रँड, ज्यामध्ये लोकांपर्यंत त्या गोष्टी देता याव्यात ज्या खूप भारी आहेत किंवा खूप छान आहेत. आणि माझं असं होतं की मला देखील मला खूप काय काय करायचं, म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की हे पण करू शकते मी, ते पण करू शकते, मला ते पण करायचं, पण याच्या भाराभार चिंध्या होऊ नयेत म्हणून मला सगळ्या गोष्टी सावकाश करायला आवडतात. आणि मी तुम्हाला बऱ्याच वर्षापासून, आय थिंक 1-1.5-2 वर्ष झाली, मी तुम्हाला विचारलं होतं की माझ्या NGOचं मला नाव सांगा, आपण NGO सुद्धा चालू करूया. तर ते पण फायनली चालू होतं आहे, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र चालू होत आहेत आणि ते मला खूप आनंद वाटतोय की लवकरच NGOचं नावसुद्धा तुम्हाला कळेल आणि लवकरच ते त्याच्या थ्रू आपण भरपूर कामंसुद्धा करणार आहोत, कारण तो NGO फायनली झाला आहे. तर ते देखील झालं आहे आणि प्रणामचं देखील, आम्ही प्रणामचं सांगत होते, विसरले मी. प्रणामसाठी आम्ही सध्या जागा बघतोय, ज्या जागेत आम्ही तो स्टोअर ओपन करू शकू आणि तुम्हा सगळ्यांना तो येण्या जाण्यासाठी खूप सोयीस्कर असेल असा. तर दिवाळीचं टार्गेट ठेवलं आहे, पण जर नाही झालं तर मग पुढच्या वर्षी गुढीपाडव्यापर्यंत तरी नक्कीच तो स्टोअर ओपन होईल. जेव्हा माझं लग्न होतं आणि लग्नाच्या वेळेला मी शॉपिंग करत होते, तेव्हा मला काही गोष्टी कस्टमाइज हव्या होत्या, काही गोष्टी अशा हव्या होत्या की कोणाला सांगू, कोणावरती विश्वास ठेवू, कोण पटकन मला करून देईल किंवा कोण कसं हे देईल, आणि बजेटच्या बाहेर सगळ्या गोष्टी जात होत्या तेव्हा की नाही, जसं हवं आहे ते खूप बजेटच्या बाहेर जाते. आणि मला असं हवं होतं की गावातल्या त्या प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक हिला जिला लग्न करायचं आहे, लग्नाच्या वेळेला तिला काहीतरी युनिक हवं आहे, तिला त्या साड्यांमध्ये काहीतरी युनिक आणि अफोर्डेबल करून कसं देता येईल, यासाठी हा प्रणामचा विचार केला. सध्या आम्ही त्याच्यावरती खूप कमी प्राईस रेंजच्या साड्या ह्या ऑनलाईन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय. पण या प्रणाममध्ये तुम्हाला अगदी बेसिक रेंजपासून ते हाय रेंजपर्यंतच्या सगळ्या साड्या, सगळे कपडे, कारण हे प्रणाम हे फक्त साड्यांपुरतं लिमिटेड नाही आहे, तर हा एक क्लोथिंग ब्रँड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला हळूहळू करणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला हा चॅनल बघतच राहावं लागणार आहे, कारण जेवढं काही आम्ही नवीन चॅनल ओपन करणार आहोत आता, म्हणजे जेवढं काही नाही, जो आम्ही नवीन चॅनल ओपन करणार आहोत त्या चॅनलवरती जेवढं काही तुम्ही बघाल त्या सगळ्याचे BTS या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे कॅमेराच्या मागची सगळी मजा तुम्हाला इथे बघायला मिळेल की हे कसं झालं होतं, हे काय होतं, याच्या मागे काय मेहनत होती, किती सकाळी उठून आम्ही जातो शूटला, 3-4 वाजता आम्ही उठून जातो. हल्ली माझ्या इंस्टाग्रामवरती काही स्टोरी पोस्ट नसतात, काही नसतं, पोस्टिंग एवढं कमी झालं आहे. तर त्याचं कारणच हे, परत पुढच्या महिन्यात आम्ही बालीला चाललो आणि आम्ही जवळपास 15 दिवस बालीला आहोत. म्हणजे 6 तारीखपासून 18 तारीखपर्यंत मी इंडोनेशियामध्ये आहे. तिच्या ग्रुप टूरसाठी मी जे लोकांना बोलले होते की तुम्ही सुद्धा या, आम्ही तुमच्यासोबत येणार आहोत, तर सगळी जणं ती येणार आहेत, तो ग्रुप येणार आहे 11 तारीखपासून 18 तारीखपर्यंत. पण आम्ही तिथे असणार आहोत बालीला 6 तारीखपासून 18 तारीखपर्यंत, म्हणजे आम्ही खूप आधी जातोय. त्यामुळे ती सगळी प्लॅनिंग, त्याच्यानंतर 18 तारीखला परत आल्यानंतर थोडंसं डोकं नीट करून, कारण मला विमानाचा प्रवास अजिबात जमत नाही, म्हणजे मला मुंबई टू दिल्लीसुद्धा जमत नाही.
तर तो एवढा मोठा विमान प्रवास करून आल्यानंतर लगेच मला गणपतीच्या तयारीला लागायचं. त्यामुळे मला आत्ताच गणपतीला घरी जाण्याची बॅग पॅक करायची आहे, गणपतीला सासरी जाण्याची बॅग पॅक करायची आहे, त्यानंतर आम्ही जे बालीला जातोय त्याची बॅग पॅक करायची आहे. हे सगळं करतानाच आमचं शूट चालू आहे, त्याच्यामुळे ते सगळं आणि ते सगळं रिसर्च आणि ते सगळं बोलायचं आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा चालू असल्या कारणास्तव थोडेफार व्लॉग मागे पुढे येतील, पण तरी पण डेली व्लॉग्स येतील, काळजी नसावी. तर हेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. तुमचं प्रेम जे आहे ते असंच राहू द्या आणि तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल असं काम आपण करणार आहोत. आणि मी एकटीच नाही करणार, तुम्ही सगळे माझ्यासोबत असणार आहात. NGOसाठी आपण व्हॉलंटियर्ससुद्धा तुमच्यापैकीच निवडणार आहोत. जे लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी ते आम्ही त्याच्याबद्दल डिटेल ब्लॉग पोस्ट करू की कसं तुम्ही आमच्यासोबत जोडले जाऊ शकता, व्हॉलंटियर म्हणून आमच्यासोबत आमच्या NGO सोबत काम करू शकता. सो ते सुद्धा आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत, पण त्यासाठी तुम्हाला हे ब्लॉग्स बघत राहणं खूप गरजेचं आहे. आणि जाता जाता एक सांगते की प्रणाममधून आपण राखीसाठी गिफ्ट हॅम्पर पण लॉन्च केलेत. सो हे असे गिफ्ट हॅम्पर तुम्ही तुमच्या बहिणीला, भावाला, सगळ्यांना देऊ शकता. सो त्याची डिटेल जी आहे ती तुम्हाला प्रणामच्या नंबरवरतीच मिळेल, किंवा प्रणामच्या इन्स्टा ID वरती मिळेल. आता मी तुम्हाला फक्त स्क्रीनवरती प्रणामचा नंबर दाखवू शकते, त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यानंतर तुम्ही ह्या राखी हॅम्पर्सबद्दल घेऊ शकता. स्पेशली लहान मुलांसाठी असं क्यूट काय काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गिफ्ट हॅम्परमध्ये हे जे कार्ड आहे त्या कार्डबद्दल मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. या कार्डमध्ये असं लिहिलेलं आहे की दिस गिफ्ट हॅम्पर सपोर्ट्स चॅरिटी. तुम्ही हसलात आणि नकळत कुणाच्या तरी चेहऱ्यावरती हसू उमटलं. थँक्यू फॉर बिईंग अ पार्ट ऑफ दिस गुडनेस विथ लव, कोकण हार्टेड गर्ल. तर याचं कारणही तुम्हाला सांगते की आधी आपण जेव्हा काही करायचं, म्हणजे मला आठवतं की मी एका दिवसाला 1-1 लाख रुपये तुम्ही सगळ्यांनी डोनेट केलेत आणि आम्ही डोनेट केलेत आणि आपण ते एकत्र करून लोकांची मदत केली आहे. हे इंस्टाग्रामवरती बऱ्याच वेळेला आपण केलं. पण ते करताना नेहमी बोललं जायचं की दिखावा करताय, कशाला करताय किंवा काय करताय. तर आता तो दिखावा नाही राहिला आहे, कारण आता आपला NGO सुरू होतोय. तर त्यामुळे आम्हाला एका ठिकाणी असं वाटलं की त्या मुलांसाठी काहीतरी करणं गरजेचं होतं आणि ते करताना पैसे कमी पडत होते. पण मला जोपर्यंत आपण आपला NGO लोकांसमोर आणत नाही तोपर्यंत मला त्यांना सांगायचं नव्हतं की आपण मिळून ही गोष्ट करूया किंवा ही गोष्ट करायची आहे. तर त्यासाठी मी असा विचार केला की आपण हॅम्पर्स लॉन्च करूया आणि हॅम्परचं जे काही प्रॉफिट असेल वरचं त्यातलं थोडं प्रॉफिट जे असेल जे ब्रँडसाठी गरजेचं आहे, कारण ब्रँडसाठी जे काम करतात त्यांना पैसे देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर वरचं जे काही प्रॉफिट असेल त्यातनं आपण ती मदत करू. ती काय मदत केली, कधी केली, काय केली, कसं करतोय आपण, हे सगळं तुम्हाला नंतर कळणारच आहे, कारण आपण चॅनल लॉन्च करणार आहोत, आपण NGO बद्दल बोलणार आहोत. हे सगळं मला व्यवस्थित तुमच्यासमोर आणायचं आहे. त्यामुळे हे व्लॉग्स बघत राहणं या पलीकडे दुसरा पर्याय तुमच्याकडे काहीच नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाता सांगते, ती म्हणजे बऱ्याच जणांना असं बोललं जातं ना की तुम्ही काय करताय, तू काय करतच नाही आहेस घरी बसून, तू काहीतरी कर, घरात बसून काहीतरी कमवलं पाहिजे किंवा काय. आणि सगळ्यांनाच असं आलं की मला वर्क फ्रॉम होम हवं आहे, मला घरी बसून काहीतरी करायचं आहे, पण काय करायचं ते माहीत नाही आहे. सो त्यासाठी आम्ही लवकरच काहीतरी घेऊन येतोय त्या स्त्रियांसाठी, स्पेशली ज्यांना घरात बसून त्यांचं काम सगळं आवरलं, मुलांचं सगळं करून झालं की काहीतरी त्यांना इन्कम सोर्स हवा आहे. काळजी करू नका, यामध्ये काही फ्रॉड नाही, गेमिंग नाही, मी तुमच्याकडनं काही पैसे घेणार नाही किंवा काही नाही आहे. यामध्ये एक डेडिकेटेड चॅनल असेल, तिथे तुम्हाला फक्त सांगितलं जाईल जसं आपण हे हॅम्पर लॉन्च केले आहेत. सो या हॅम्परमधलं प्रॉफिट आपण त्या चांगल्या कामासाठी पण देतो आणि लोकांचे पगार देतो. तर त्या प्रॉफिट शेअरिंगमधला थोडासा पार्ट हा तुमचा असेल. समजा आता मी उदाहरण देते ह्या हॅम्परचं, पण हे नाही आहे, काहीतरी वेगळं असेल. तर ही गोष्ट आहे, ही तुम्हाला विकून द्यायची आहे, तर तुम्हाला ही गोष्ट दाखवली जाईल, याचा प्राईस सांगितली जाईल, तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला ही विकून किती फायदा होणार आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला त्या ऑर्डर्स घ्यायच्या असणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ती सर्टन अमाऊंट, म्हणजे समजा आता मी तुम्हाला सांगते की 1000 रुपये समजा आहेत आणि आम्ही तुम्हाला सांगितलं की 1000 रुपयावरचे 200 रुपये तुमचे आहेत, बाकीचे पैसे हे आमचे असणार आहेत. तर ती ऑर्डर तुम्हाला घ्यायची आहे 1000 रुपयाची, 200 रुपये तुम्हाला ठेवून 800 रुपये आम्हाला पाठवायचे आहेत, आम्ही ते तुमच्यापर्यंत पाठवू. यामध्ये कोणतीही इन्व्हेस्टमेंट आली नाही की आम्ही तुमच्याकडनं आधी 10,000 रुपये घेतले, मग आता हा माल तुम्ही घेऊन जा, घरी जाऊन तो विका. ते तुम्हाला तुमच्या डोक्याने ते करायचं आहे, त्याच्यामुळे तुमच्या डोक्यालाही चालना मिळेल, तुम्ही जास्तीत जास्त मार्केटिंग करू शकाल आणि तुम्ही हे करू शकाल. सो हे सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत आणि यासाठी तुम्हाला ब्लॉग्स बघत राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही घर बसल्यासुद्धा करू शकता काही ना काहीतरी. याच्यावरती माझा जो विचार चालू होता की काय आपण करू शकतो, तर ते हा असा मार्ग काढलाय. पण त्याच्यात तुम्ही जॉईन कसं होऊ शकता हे लवकरच आम्ही तुम्हाला ब्लॉग्सच्या माध्यमातूनच सांगणार आहोत. ब्लॉगमध्ये डिक्लेअर करून नाही, त्यासाठी एक वेगळं ठिकाण असणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ते सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल आणि तिथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल गाईड केलं जाईल.
तर ते सगळं मी तुम्हाला लवकरच सांगेन. आता मला असं वाटतं खूप उशीर झाला आणि आपल्याला हा ब्लॉग पोस्ट केला पाहिजे, कारण डेली ब्लॉगिंगमध्ये मी खूप मार खाते आहे, मला माहिती आहे, पण ब्लॉग्स येत राहतील. आता जेव्हा बालीला जाऊ तेव्हा मी खूप मस्त ब्लॉग्स बनवणार आहे, खूप छान एन्जॉय करणार आहे असं मी म्हणते. कामाचं प्रेशर भरपूर आहे सध्या आणि त्यामुळे कुठेतरी हे ब्लॉग्स 1-2 दिवस जर गॅप पडली तर प्लीज सांभाळून घ्या आत्तासाठी. जेव्हा तो चॅनल येईल ना आणि तुम्ही ते बघाल ना की अरे यार, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की बरं झालं तेव्हा डेली व्लॉग्स आले नाहीत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की डेली व्लॉग्समध्ये सुद्धा जे मी तुम्हाला दाखवते ते मी तेवढंच दाखवते जेवढं मला दाखवायची इच्छा आहे किंवा तेवढंच एडिट करून तुम्हाला पाठ दाखवते. सो मी माझ्या सासरकडच्या जास्त गोष्टी ह्या तुमच्यापर्यंत पोचवत नाही आहेत. याला कारण म्हणजे असं नाही आहे की मला ते दाखवायच्याच नाही आहेत किंवा ते काही आहे, पण मला नाही वाटत की एक तो पर्सनल आयुष्य ते एक असावं, त्याच्यामुळे तिकडनं काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर होत नाही आहेत. त्यामुळे राग मानू नका, माझ्यावरती असंच प्रेम करत राहा, मी कायम तुमच्यासमोर येत राहील. तर आता आपण इथेच थांबूया, आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि प्लीज ब्लॉग्स बघत राहा जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल आणि तुम्ही सुद्धा घर बसल्या काही ना काहीतरी करू शकता. धन्यवाद, आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.